बुक शोवर 9 रेटिंग, IMDbला 8 रेटिंग. एवढा टॉप रेटेड मूव्ही बघायला फक्त 30 ते 40 लोकं आलेली. ते पण आयनॉक्स थिएटरसारख्या प्राईम थिएटरला रात्रीचे 11 वाजता. तुम्ही म्हणाल काय चेष्टा करायला यार? चेष्टा नाही, काल सिरियसली अनुभवलं आणि तुमच्यासारखी माझी पण सेम रिॲक्शन होती फक्त 30 ते 40 लोकं बघून. म्हणून म्हटलं बघावं तर नक्की प्रॉब्लेम काय? मूव्ही बघायला लोकं का आलेली नाही? मी बुक माय शोला गेलो, जरा स्क्रोल केलं, मला वाटलं तिकीट जास्त असेल. तिकीट ₹150 ते पण आयनॉक्स थिएटरला. म्हटलं यार एवढं कमी थिएटर असून पण मूव्ही बघायला लोकं आले नाहीत. मी अजून जरा स्क्रोल केलं, तर मूव्ही कुठल्या भाषेत होता? मराठी भाषेत. मग तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रात मराठी मूव्ही चालेल का? महाराष्ट्रातल्या लोकांना तर मराठीची लाज वाटते. मराठी डाऊन मार्केट वाटतं. आणि डाऊन मार्केट असलेल्या मूव्हीला आम्ही थोडी बघायला जाणार आहे. आम्ही बघायला जाणार धुरंधर वगैरे हिंदी मूव्ही बघायला. मराठी मूव्ही का बघू? किती पण चांगलं रेटिंग असलं तर. लागलीच तुम्हाला मूव्हीचं नाव पण सांगून देतो. क्रांतिज्योती विद्यालय. मराठी मूव्ही रिसेंटली आलाय. तगडी स्टारकास्ट आहे. अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षितिज जोग, प्राजक्ता कोळी, सचिन खेडेकर एवढे चांगले ॲक्टर्स आहेत. तुम्हाला वाटेल मे बी सीन चांगले नसतील, लोकेशन्स वाईट असतील. नाही, हेमंत धोमेसारखा डायरेक्टर आहे. लोकेशन टॉप क्लासेस असतात मूव्हीमध्ये. त्यामुळे ह्या मूव्हीमध्ये पण शंकाच नाही, टॉप क्लास होती. पण तरी पण तुम्ही एवढ्या चांगल्या सिनेमाकडे पाठ फिरवली का? फक्त मराठी आहे म्हणून. आणि मूव्हीचा विषय पण तोच आहे, की आपल्या मराठी लोकांना मराठी भाषेची लाज वाटते. आणि आपण मराठी शाळा टिकवत नाही आहे, मराठी सिनेमा टिकवत नाही आहे, मराठी कला टिकवत नाही आणि मराठी भाषा टिकवत नाही. आणि त्यासाठीच हा मूव्ही काढलेला आहे. तरी पण तुम्ही त्याच सिनेमाकडे पाठ फिरवली. 30 ते 40 लोकं आपल्या महाराष्ट्रात मराठी मूव्ही बघायला. मग तुम्ही परत हे कसं म्हणता, की मराठी लोकं मूव्ही काढत नाहीत? जर तुम्ही एवढा चांगला मूव्ही काढून पण मूव्ही बघायलाच जात नसाल, तर उद्या उठून कुठल्या प्रोड्युसरला का वाटेल, की मराठी मूव्हीवर पैसा लावावा? खरं तर हे मूव्ही रिव्ह्यूज आणि रिकमेंडेशनवालं चॅनल मी अजून थोडा दिवसात ब्रेक घेऊन करणार होतो, कारण मला थ्रोट इन्फेक्शन आहे आणि त्याची सुरुवात पण ह्या ॲनिमेपासून करणार होतो, जे मागं तुम्ही पोस्टर बघताय. पण काल सिनेमामध्ये एवढी कमी लोकांची गर्दी बघून मलाच लाज वाटायला लागली, कारण महाराष्ट्रात मराठी मूव्ही बघायला फक्त 30 ते 40 लोकं आहेत. कुठे चाललोय आपण? किती दिवस आपण नुसतं असं मराठी टिकवायला पाहिजे ह्या फुशारक्या मारणार आहे आणि ज्यावेळी वेळ येते मराठीला सपोर्ट करायची, त्यावेळी असं त्या मराठीकडे पाठ फिरवणार आहे. प्लीज असं करू नका. मूव्ही अतिशय चांगला आहे. हेमंत ढोमेसारखा डायरेक्टर आहे. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही रिग्रेट करणार नाही. मूव्ही बघून या. ॲटलीस्ट एकदा बघून या. पूर्ण 3 तास आम्ही सगळे हसत होतो. तुम्ही पण हसाल. मी तुम्हाला गॅरंटी देतो, कुणाला सुद्धा रिग्रेट होणार नाही. प्लीज एकदा तरी हा मूव्ही बघून या.